अरे कसला फैसला हे दरवर्षीचं काम असतं। पावसाळा संपल्यानंतर आपण एकत्र बसून उन्हाळी हंगाम त्याचं पाण्याचं वाटप शेतीला किती, पिण्याच्या करता किती, पुढं पाऊस साधारण आपण 15 जुलैपर्यंत नाही पडला तर राखीव कोटा किती, हे दरवर्षीचं नियोजन असतं। त्याच्यामध्ये आता मी पण त्या मीटिंगला आपले राधाकृष्ण विखे पाटील पण आहे। पत्रकारांना सबुरीचा सल्ला दिला, गृहराज्यमंत्र्यांनी पण थोडंसं सबुरीनं। अरे सगळ्यांनीच वागा, माझ्या सकट सगळ्यांनी। बस स्वारगेटच्या प्रकरणात मी एक मिनिट मी कुठल्या पर्टिक्युलर प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही। पत्रकार मित्रांनो, काही ठिकाणी तक्रारी आल्यानंतर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता पोलीस त्यांचं जो काही जाळं असतं ते लावतात किंवा त्यांच्या परीनं तपास करायला जातात, तोपर्यंत चॅनलला येतं आता ही व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे, आता ती व्यक्ती फलानीकडे गेलेली। अरे गप बसा ना बाबा, त्याला आपण पकडू ना, पकडल्यानंतर दाखवा। आता परवा पण तो आता 24 तास झाले, 48 तास झाले, ते उसात जाऊन बसला होता। आता उसात जाऊन बसला, ड्रोन लावले, यंत्रणा लावली, त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती, ते सापडलं सगळं। थोडंसं माझं काय म्हणणं आहे, घटना अजिबात घडता कामा नये ह्या मताशी मी 100% जनतेशी पण सहमत आहे, तुमच्याशी पण सहमत आहे, आमची पण सरकारची तीच भावना आहे। पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित, सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा। नाही ते एकदा ऐका ना, हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या। हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, त्यांना सोडलं जाणार नाही। जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल, या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील, त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे। त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात। अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे, आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे। हे जे काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना, त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल। या कार्यक्रमात